गोरसई यामने सोडून दिलाय बॉल. पंचांचा इशारा वाईड आहे. 23 धावांची गरज पुढच्या 6 बॉल मध्ये. महत्वाचा सामना सेनकरच्या विरुद्ध खेळ. हा बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र धावा मिळताना दिसतील 4. येतोय मॅच ऑन आहे. महेंद्र मागे पुढचा बॉल. कमी गती आणि त्यानंतर मती. महेंद्र मागेनी माहिती सिक्सर मारलाय. 4-13 हे समीकरण. मॅच ऑन. गोरसई की आमने पाहूया कुठला संघ जिंकतोय. जगनशेठ पाटील यांची ही स्पर्धा. परत एकला बॅक स्विंग चांगलाय. मिड विकेट आहे. खराब फिल्डिंग. 4 रन. आता मात्र या मॅचची कहाणी बदलली आहे. आता 13 करायच्या होत्या. 9 धावांची गरज आहे. पुढच्या 3 बॉल मध्ये पैसा वसूल सामना आणि प्रेक्षकांचं मनोरंजन. पाहूया ते काय घडलंय. आता तिथले प्रेक्षक सांगतात बॉलच गेलेला नाहीये का तिथे रेलिंगला लागून आलाय. या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील. 2 धावा देण्यात आल्या. 4 बॉल मध्ये 13 पाहिजे होते. या बॉलवर 2 धावा इथे घोषित करण्यात आलेल्या आहेत. सोडून दिला बॉल. 10 धावांची गरज आहे आता 3 बॉल मध्ये. आय बॉल आणखीन एक वेळा विकेट कीपरच्या हातात. आता पंचांनी सांगितलंय डॉट बॉल आहे. 2 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. हा बॉल महत्वाचा आहे. ओ यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर. आणि आता या मॅचची कहाणी बदलली आहे. लावता शेवटच्या बॉलवर विकेट मिळू शकते आणि भावेश पवार झेल खाली सज्ज आहे. विकेट मिळाली आणि हा सामना इथे फिनिश. प्रिन्स 11 गोरसई संघ फायनल मध्ये खेळ. मीत 11 नानकरच्या विरुद्ध. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आणि या मॅचचा हिरो भावेश पवार ज्याने बॅटिंग 41 धावा केल्या आणि गोलंदाजी मध्ये देखील चांगली गोलंदाजी करून 1 विकेट घेतली. भावेश ठरला या मॅचचा हिरो.